पावसाची संततधार सुरू आहे। या संततधार पावसामुळे सुरगाण्यातील प्रसिद्ध भिवतास हा धबधबा ओसंडून वाहू लागला। पावसाने शिव नदीला आलेल्या पुरामुळे 150 ते 200 फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच टोमॅटो लागवड केली, मात्र पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे शेतकऱ्यांना महागडे औषध विकत घेऊन फवारणी करावी लागते। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये हुंड्यापायी आणखी एका विवाहितेचा बळी गेलाय। घराजवळच्या विहिरीमध्ये या विवाहितेचा मृतदेह आढळून आलाय। सोनाली चव्हाण असं या मृत महिलेचं नाव आहे। सोनाली सोबत घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। सासरच्यांनीच सोनालीची हत्या केली असल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला। नाशिकच्या येवला शहरामध्ये भारत सीड्स या खत विक्री केंद्रामध्ये चोरट्याने पत्रा वाकवून दुकानामध्ये प्रवेश केला आणि गल्ल्यातील अंदाजे 16,000ची रक्कम चोरून नेली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दरम्यान पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिर करण्यात आलं आणि शिबिरामध्ये तालुक्यातील 31 दिव्यांगांना पाय, 15 हात, 27 कॅलिपर्स आणि 3 स्पिलंट असे एकूण 76 पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे।